काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे एका वयोवृद्धाला, काय म्हणाल याबद्दल? नाही, हे सगळं जग बघत आहे, फक्त महाराष्ट्र आणि मुंबई बघत नाही, देश बघत आहे, जगात आता मीडिया मध्ये चालू आहे। हे योग्य आहे का? गेल्या 10 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम चालू आहे आणि ज्या हिशोबाने ते नफरत फिरत आहे, हा त्याचाच आहे ना। तुम्ही काही दिवस आधी बघितलं असेल की एका पोलिसवाल्यांनी गोळ्या झाडल्या लोकांना। आता हे सगळे जे पोलीसच्या भरतीसाठी नवीन मुलं आली होती, हे जर ते करू लागले तर कितपर्यंत योग्य आहे? देश अशा प्रगती होऊ शकते का? हाच सबका साथ सबका विकास आहे का? हे आज लोकांसमोर प्रश्न आलेला आहे। नक्कीच, पण त्यांचा नेमका दोष काय होता असा सुद्धा प्रश्न विचारला। बरेच आरोप त्यांच्यावर केले जात आहेत। गोमांस तस्करी केली जात होती, त्यामुळे रोष त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि मग मारहाण झाली, असे पण काही आरोप होतात। मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशन बंद करा, कोर्ट बंद करा, ही सगळी व्यवस्था जे केली आहे ना ते सगळं बंद करा ना। शेवटी जर कोण चूक करत असेल तर कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलिसांना। पोलिसांनी आपली कारवाई केल्यानंतर मग न्यायालयात जातोय, मग न्यायालयाची प्रक्रिया आहे। जर सर्वांनी असं कायदा व सुव्यवस्था आपल्या हातामध्ये घेतली, मग हे इन्स्टिट्यूशन बंद केली पाहिजे। आणि इन्स्टिट्यूशनवरती ज्या पद्धतीने आरोप होत आहे, मंचावरून त्यांचे सत्ताधारीचे आमदार आहेत ते सरकार विरुद्ध बोलत आहेत, पोलिसांविरुद्ध बोलत आहेत, मग कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली कुठे? कुठे राहिली मला सांगा ना। जर आमदार बोलत असेल पोलिसवाल्यांना की आमचे जे नेते बसले आहेत मंत्रालयामध्ये, हे पोलिसवाले तुमचे काय करू शकत नाही, पोलिसवाल्यांनी जर काय करायची हिम्मत केली तर अशा ठिकाणी टाकू त्यांना, की त्यांना अशी ठिकाणी बदली करू की त्यांना आपली मुलीची आणि बायकोचं तोंड बघता येणार नाही। आणि मंचावर करून जर तुम्ही पोलिसांना एवढं डिमोरलाइज करत असणार तर सर्वसामान्य माणसाचं काय? नक्कीच, पण तुम्हाला वाटतंय की धार्मिक पोलरायझेशन होतं निवडणुकीच्या पूर्वी? कारण नितेश राणेंची जी वक्तव्य, हाजी अराफत यांची जी वक्तव्य आहे, दोघं एकाच पक्षाचे आहेत पण दोघं एकमेकांना आता आव्हानं देत आहेत। नाही, आव्हान देता हे काय चाललंय काय? शेवटी जे मायनॉरिटी सेल आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यांनी विचार केला पाहिजे की ज्या पक्षामध्ये जे आहेत आणि त्या पक्षामध्ये समाजाला खुलेआम जर शिवगाळ करत असणार आणि संविधानाला मानण्याची गोष्ट जर हा सत्ताधारी पक्ष करत नसणार, कायदा व सुव्यवस्थेला मानणार नाही, कायदा कसं चालणार? पोलिसांना जर तुम्ही दम देऊ लागले तर कितपर्यंत योग्य आहे? खरं म्हणजे एक गृहमंत्रालयाची चूक आहे आणि पोलिसांनी फाईल पाठवलेली आहे गृहमंत्रालयात। आम्हाला काल आयुक्तांकडून असं सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्ही त्यांना सँक्शन देत नाही। पोलिसांनी शिवगाळ केला तरी तुम्ही सँक्शन देत नाही, सर्वसामान्य माणसाला दिला तरी तुम्ही देत नाही, एका समाजाला शिवगाळ केली तरी तुम्ही ते त्यांना सँक्शन देत नाही की कारवाई करण्यासाठी। तर हे कसं चालणार आहे? असं चालत नाही देश कधी। धार्मिक राजकारण नेमकं कोण करत आहे आणि याचा फायदा होईल का निवडणुकीत? 100% भारतीय जनता पार्टी करत आहे, त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे सगळं होण्याकरता। त्यांना माहीत आहे की खासदारची निवडणुकामध्ये सगळी सीट पडलेली आहेत, हारलेली आहे। आता या निवडणुकामध्ये तशी परिस्थिती होणार आहे, म्हणून त्यांचा बुद्धी चालत नाही की पुढे काय करणार। शरद पवार यांचं महत्त्वाचं विधान आहे। शरद पवार म्हणतायत की ज्यांच्या जास्त जागा आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होणार, त्यामुळे काँग्रेसच्या लोकसभेमध्ये जास्त जागा आहेत, विधानसभेतही वाढतील असा विश्वास तुम्हाला आहे आणि तुमचा मुख्यमंत्री होईल असं वाटतं? की महाविकास आघाडी सक्षम आहे, महाविकास आघाडी निवडणुका लढणार आणि आम्ही सगळे एकत्र येऊन निर्णय करणार की मुख्यमंत्री कोण होणार। अजिबात चिंता करू नका, महाराष्ट्रात सक्षम महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री भेटणार। मुख्यमंत्री कुणाचा होईल? महाविकास आघाडीचा। पण कोणत्या पक्षाचा? काँग्रेसचा होईल, शिवसेनेचा होईल, राष्ट्रवादी काँग्रेस? जेव्हा परिवार एक झाला, महाविकास आघाडी एक झाली, मग कोण होतोय कशाला चिंता करता? एकदम कायदा व सुव्यवस्था, लोकांना मदत करणारी सरकार येणार आहे आणि हे जे नफरतचं बीज बोलण्याचं काम जे सरकारने केलं आहे, जे आता सत्तेमध्ये बसले, त्याला आम्ही नष्ट नाबूद करूया। सर्वांना सन्मान, सर्वांना नोकऱ्या, सर्वांना काम हातामध्ये द्यायचं काम महाविकास आघाडी करते। प्रश्न आहे, अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये दादांची लाडकी बहीण योजना अशा आशयानं आता जाहिरातबाजी सुरू केलेली आहे, तालमेल नाही असं म्हणावं? अहो, ते तिन्ही पक्ष 3 वेगळे ठिकाणी चालले। एक वेगळे कपडे घालतोय, एक पांढरा कपडा घालतोय आणि एक गुलाबी घालतोय। आता कुठला कलर कोणाला मॅच करतोय ते आपण बघूया। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।